Friends, today's lesson name is Daydreams. Daydreams means a series of pleasant thoughts about something that distract one's attention from the present. म्हणजे डेड्रीम्स म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःबद्दल काही चांगल्या विचारांचं मनामध्ये किंवा डोक्यामध्ये थॉट्स आणून सतत त्याबद्दलच विचार करत असते आणि त्या स्वप्नांमध्ये रंगून जाते. त्या गोष्टीला म्हणतात डेड्रीम्स. तर आपण हा लेसन समजून घेऊया. Once there lived a couple who spent a lot of time in idle talk. म्हणजे एक कपल राहत होते, म्हणजे हजबंड वाईफ होते. ते आपल्या दिवसभराचा बहुतांश वेळ हे आयडल टॉक म्हणजे आळसवाण्या गोष्टी विनाकारण बोलण्यामध्ये आपला दिवस ते वेस्ट करत होते. One day the husband said, I have always wanted to keep cows. If by chance I get some extra money from somewhere, I am going to buy a few cows. म्हणजे हजबंड वाईफला म्हणतो की मला गाय घ्यायची नेहमीच फार इच्छा होती, गाय पाळण्याची नेहमीच फार इच्छा होती. जर मला कुठूनही पैसे मिळाले तर मी खूप साऱ्या गायी विकत घेईल, असं त्याचं स्वप्न होतं. But that means lot of work. You have to feed the cows, walk them, bath them, milk them. Cows need a lot of looking after. वाईफ म्हणते की अरे हे तर खूपच मेहनतीचं काम आहे. गायी पाळणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. गायीला चारा भरवावा लागतो. फीड देम म्हणजे त्याला चारा खाऊ घालावा लागतो. वॉक देम त्यांना फिरावायला न्यावं लागतं, चरायला न्यावं लागतं. बाद देम त्यांना आंघोळ घालावी लागते, त्यांचं दूध काढावं लागतं. अशी खूप सारी कामं गायीची करावी लागतात. वन काव वुड बी इनफ. देअर्स नो नीड टू बाय मोर काव, सेड द वाईफ. वाईफ म्हणते की आपल्याला खूप साऱ्या गायी घेण्याची काहीच गरज नाहीये. एक गाई सुद्धा आपण पाळू शकतो आणि त्या गायीचं आपण व्यवस्थित करू शकतो. बट थिंक ऑफ ऑल द मिल्क वी ऑल गेट इफ वी बाय मोर, सेड द हजबंड. पण हजबंड म्हणतो की मला तर असं वाटतं की जास्त गाई असलं तर आपल्याला जास्त दूध मिळेल आणि आपण त्याच्यापासून जास्त अर्निंग करू शकू, म्हणजे पैसे कमावू शकू. दॅट्स ट्रू, द वाईफ अग्रीड. देअर विल बी सो मच मिल्क दॅट वी कॅन इवन हॅव प्लेंटी ऑफ दही अँड बटर अँड घी. वाईफ त्या हजबंडच्या बोलण्याशी ॲग्री होते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे आपल्याकडे खूप सारं दूध असेल तर आपण त्या काही दुधाचं दही बनवू शकतो, काही दुधाचं बटर बनवू शकतो, काही दुधाचं घी बनवू शकतो. असं आपण वेगवेगळ्या व्हरायटीच्या वस्तू दुधापासून बनवू शकतो. वुडंट इट बी लवली, म्हणजे हे किती छान आहे. हाव लकी दॅट आय हॅव ऑल दिस अर्थन पॉट्स केप असाइड. ती म्हणते की हे किती छान आहे की वेगवेगळ्या टाईपचे वस्तू मी त्या दुधापासून बनवून वेगवेगळ्या मातीच्या भांड्यांमध्ये स्टोअर करू शकते. अर्थन पॉट्स म्हणजे मातीचे मडके. त्याच्यामध्ये मी या दही, बटर, घी हे सगळ्या वस्तू मी स्टोअर करू शकते, बनवू शकते, वापरू शकते. आय विल यूज वन ऑफ पॉट्स फॉर मिल्क, वन फॉर दही, वन फॉर बटर. तिचं मग अशी स्वप्न ती रंगवायला लागते की एका मटक्यामध्ये मी दही ठेवेल, एका मटक्यामध्ये बटर ठेवेल, एका मटक्यामध्ये मी घी ठेवेल आणि मिल्क पण असेल माझ्याकडे खूप सारं. द घी आय विल पुट in another jar and I will use this remaining pot to send milk to my sister. ती म्हणते की घीसाठी मी तर वेगळं मडकं बनवेलच आणि एका जारमध्ये ते स्टोअर करून ठेवेल आणि जे उरलेलं जे काही मिल्क असेल ते मी माझ्या सिस्टरला म्हणजे माझ्या बहिणीला सेंड करेल, पाठवेल. सेंड मिल्क टू युअर सिस्टर. हू सेड यू कुड सेंड मिल्क टू युअर सिस्टर. हजबंड म्हणतो की तू तुझ्या बहिणीला दूध पाठवणार, कोणी सांगितलं तुला हे की तू तुझ्या बहिणीला दूध पाठवू शकतेस. देअर विल बी प्लेंटी ऑफ मिल्क इफ यू हॅव सो मेनी काउज. वाय शुड आय सेंड इट टू माय सिस्टर. वाईफ म्हणते की जर आपल्याकडे इतकं सारं दूध आहे तर मी का नाही माझ्या बहिणीला दूध पाठवू. बिकॉज वी आर गोइंग टू सेल इट in the market. That's why I will decided that what to do with all that milk and not to drop it off. It goes to your sister, remember. तो म्हणतो की इतकं सारं दूध जर आपल्याकडे आहे तर ते काही तुझ्या बहिणीला देण्यासाठी नसणार आहे, ते मी मार्केटमध्ये जाऊन सेल करणार आणि त्याच्यापासून अर्न करणार, म्हणजे पैसे
कमावणार. डिसाईड करायचं नाही आहे की हे दूध तुझ्या बहिणीला द्यायचं की नाही, हे तू लक्षात ठेव, असं तो आपल्या वाईफला सांगतो. आय विल सी हाव यू कॅन स्टॉप मी फ्रॉम सेंडिंग अ पॉट फुल ऑफ मिल्क टू माय डिअर सिस्टर. मग त्याची वाईफ असते ती पण रागवते आणि म्हणते की मी पाहतेच कोण मला अडवतोय, माझ्या बहिणीला दूध पाठवण्यापासून मला कोण अडवेल ते मी पाहते. I do all the hard work running after the cows so naturally. I will decide that happens to the meal. ती म्हणते की मी जर दिवसभर गायींच्या मागे इतकी सारी मेहनत घेत आहे, गायींना चारा खाऊ घालते आहे, आंघोळ घालते आहे, त्यांना चरावेला घेऊन जात आहे, तर मग हे दुधाचं काय करायचं ते मी डिसाईड करणार. जस्ट ट्राय स्टॉपिंग मी, द वाईफ एक्सक्लेम. म्हणजे वाईफ रागावून म्हणते की तुम्ही मला थांबून तर दाखवा, मग मी पाहते. Is that so? Shouted the husband. Watch this then. He began to lift and smash the earthen pots one by one. His wife began to scream. म्हणजे ती जेव्हा एवढं रागवते तेव्हा तो हजबंड पण तिच्यावर ओरडायला स्टार्ट होतो आणि तो एक एक पॉट हाताने उचलून, अर्थन पॉट जे मातीचे जे पॉट त्यांच्याकडे होते ते एक एक उचलून तो स्मॅश करतो, म्हणजे फोडायला स्टार्ट करतो आणि तो खूप रागावतो. Gopal Bhan was passing by, heard all the commotion and rushed inside. म्हणजे त्यांचा जो फ्रेंड असतो, फॅमिली फ्रेंड असतो गोपाल, तो तिथनं रस्त्याने जात असतो तेव्हा त्याच्या कानावर हे त्यांचं सगळं कम्युनिकेशन पडतं, त्यांची बातचीत त्याच्या कानावर पडते आणि तो आत जातो. What had happened? He picked up stout stick that stood in a corner and began to swish it through the air and pound it on the floor. जेव्हा तो हे सगळं त्यांचं बोलणं ऐकतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे काय चाललं आहे दोघांचं, तेव्हा तो तिथे जातो आणि एक जाड अशी स्टाउट स्टिक म्हणजे जाड काठी उचलतो आणि हवेत जोराजोरात फिरवू लागतो, जमिनीवर आपटू लागतो. The husband and wife were both astounded to see his antics. ॲस्टॉनिड म्हणजे ते सरप्राईज होतात, अँटिक्स म्हणजे फुलिश, म्हणजे त्याच्या या मूर्खपणाच्या वागण्याला ते सरप्राईज होऊन त्याच्याकडे पाहतात. व्हॉट आर यू डुईंग, दे एन्क्वायर्ड. म्हणजे ते विचारतात की हे तू काय करतो आहेस. मूव्ह असाइड सेड गोपाल भांड. तो म्हणतो तुम्ही बाजूला व्हा. आय हॅव ड्राईव्ह अवे युअर ग्रीडी काउज. मी तुझ्या या ग्रीडी काउज म्हणजे लोभी गाया ज्या आहेत, लालची गाया ज्या आहेत त्या मैते आहेत, त्यांना मी हाकलतो आहे. You have let them wander and now they have run my field of beans and cucumber. Wander म्हणजे ते इकडे तिकडे ज्या तू त्यांना सोडलेलं आहेस माझ्या फील्डमध्ये, बीन्स आणि कुकुंबरचं माझं हे शेत आहे त्याच्यामध्ये तुझ्या गाया सोडलेल्या आहेत, ज्या माझ्या बीन्स आणि कुकुंबरच्या शेतामध्ये नासधूस करताय, माझं नुकसान करताय, त्या गायांना मी हकलतो आहे. ओ माय लवली फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर. आणि तो म्हणते अरे माझं हे किती छानसं शेत आहे, ज्या या गाया पूर्ण माझ्या शेताची नासधूस करत आहेत, माझं नुकसान करत आहेत, तर या गाया मला इतकं हकलायच्यात, असं म्हणून तो जोराजोरात काठी हवेत फिरवायला स्टार्ट करतो. बट यू डोंट हॅव अ फील्ड ऑफ बीन्स अँड कुकुंबर सेड द हजबंड. मग हजबंड म्हणते अरे तुझ्याकडे बीन्स अँड कुकुंबरचं शेतच नाही आहे. जेव्हा तो असं म्हणतो, as soon as he said that, Gopal Bhan stopped wheedling the stick and looked at him with raised eyebrows. म्हणजे तो जो हवे जोराजोरात काठी फिरवत होता गोपाल, तो हजबंडचं हे बोलणं ऐकून अचानकपणे स्टॉप होतो आणि आपला एक आयब्रो रेज करून असं उंचावून त्याच्याकडे पाहतो. द हजबंड अँड वाईफ अंडरस्टूड व्हॉट ही वॉज ट्राईंग टू टेल देम. मग हजबंड आणि वाईफ समजून जातात की गोपाल काय सांगायचा प्रयत्न करत आहे. कॅन यू टेल व्हॉट ही वॉन्टेड टू से. तुम्ही सांगू शकता का की गोपाल त्यांना काय समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की अरे मूर्खांनो, तुमच्याकडे माझ्याकडे जर कुकुंबर आणि बीनचं शेत नाहीच आहे तर तुमच्याकडे तरी गायी कुठे आहेत. त्यामुळे तुम्ही हे इमॅजिनेशन करायचं आणि डे ड्रीम्स मध्ये तुमच्या बाहेर पडा आणि रियालिटी बघा, असं त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो. तर childrens, if you have any doubt related this chapter, kindly write it down the comment box and also kindly subscribe, share and like this channel. आणि ह्याचे जे एक्सरसाइज आहेत क्वेश्चन आन्सर ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, तर तो व्हिडिओ तुम्ही पण
नक्की पहा. थँक यू.